आमच्या इथे वेगवेगळ्या पाड्यातील मुलं आहेत की त्यांच्याकडे आज शैक्षणिक साहित्य कमी असतं आणि त्यांना ह्या साहित्याची खरोखर गरज असते। आपल्या मराठी मातृभाषेला चांगला न्याय मिळावा यासाठी बरेच मंडळी धडपडत असतात, त्यापैकीच हे मंडळी देखील आहे। मी शाळेत लहान असताना, आता अगोदरचे जे काही दिवस आहे जीवनात मी येताना बोलत होतो, सरांनी सुद्धा ते अनुभवलेलं असेल की जुन्या जर गेल्या वर्षीच्या जर नोटबुक उरल्या तर त्याचे पेजेस काढायचे, त्याची परत एखादी नोटबुक एक्स्ट्रा नोटबुक तयार करायची, ती वापरायची। तुमचं जे पहिलं वाक्य आहे की आपली मराठी शाळा टिकली पाहिजे आणि हे टिकवणं सुद्धा मराठी माणसांच्याच हातात आहे। स्वर्गापेक्षा सुंदर आशा आमचं यो कोकण, तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहतोय की युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन ही सामाजिक कार्यात तर अग्रेसर आहे, पण माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी 2025-26च्या या शैक्षणिक वर्षात सर्व श्रीवर्धन तालुक्यामध्ये शैक्षणिक साहित्यांचं वाटप करतायत। युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोषजी साप्ते हे विविध शाळांमध्ये जात आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत आणि आपली मराठी शाळा कशा पद्धतीने टिकून ठेवता यावी हेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतायत। तसंच आज आपण रायगड जिल्हा परिषद गालसुरे या शाळेमध्ये आलेलो आहोत। विविध ठिकाणी या जिल्हा पातळीच्या ज्या शाळा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। श्रीवर्धन तालुक्यामध्ये अतिशय दुर्मिळ भागामध्ये या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तिथे सुद्धा आपण जातोय। आपण आता रायगड जिल्हा परिषद गालसुरेची शाळा बघणार आहोत आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आणि येथील जे शिक्षक वृंद आहेत त्यांना सुद्धा आपण भेटणार आहोत। आपण श्रीवर्धन तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा गालसुरे या ठिकाणी आलेलो आहोत आणि मराठी शाळा आपल्या मातृभाषेतूनच आपला हा पाल्य शिकावा हीच धडपड घेऊन युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन ही यावर्षी 2025-26च्या या शैक्षणिक वर्षात विविध शाळांमध्ये जाऊन शालेय वस्तूंचं वाटप करते। मुलांमध्ये प्रोत्साहन आणि प्रेरणा निर्माण करण्याचं एक कार्य युगंधर प्रतिष्ठान करते। आपल्याला गालसुरेची ही मराठी शाळा पाहायला मिळते। या ठिकाणी इयत्ता 3रीचं वर्ग आहे। पुन्हा एकदा आपण गालसुरेच्या मराठी शाळेवरचे भिंतीवरचे जे चित्र आहेत मुलांना यामधून जे धडे मिळतात ते आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण विद्यार्थ्यांना सुद्धा भेटणार आहोत, पण लाईट गेलेली आहे आत्ताच। विद्यार्थी वर्ग आपल्याला पाहायला मिळतात आणि या शाळेचे मुख्याध्यापक यवतकर गुरुजी सुद्धा आहेत। नमस्कार। या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला साप्ते सर पण दिसत आहेत, वारिस मुल्ला सर आहेत जे या निगडी गावातले निवळे गावातलेच आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्याला एक छोटीशी भेट म्हणून मुलांना वया वाटपांसाठी साहित्य वाटपांसाठी ही मदत त्यांच्यामार्फतसुद्धा आपल्याला आलेली आहे। आता एक छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि मुलांमध्ये हा साहित्य वाटपांचा कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहता येईल। नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। रायगड जिल्हा परिषद शाळा गालसूर मराठी या ठिकाणी आपल्या युगंधर प्रतिष्ठानचे जे श्रीवर्धनचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचं आपण पहिल्यांदा सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी आपण ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी आपल्या ज्या गरजा होत्या ह्या मर्यादित होत्या, पण आता ज्याप्रमाणे शिक्षण पद्धती बदलले आणि त्या पद्धतीनं मुलांच्या गरजा वाढलेल्या आहेत। परंतु आज आपण खेडोपाडी बघतोय तर खेडोपाडी या ठिकाणी शिक्षणाची उपलब्धता पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे, परंतु त्या मुलांना प्रोत्साहन देण्याकरता आज असे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते वेळोवेळी आपल्याला प्रोत्साहन देत असतात आणि त्यातूनच हे जी काही लोक आहेत की आपल्याला प्रोत्साहन देण्याकरता इथं आलेली आहेत। खरोखर आज त्यांचं या ठिकाणी मानावं तेवढं आभार कमी आहे, कारण का आज साप्टे सर तुम्हाला खरोखर सांगतो की आमच्या इथे वेगवेगळ्या पाड्यातील मुलं आहेत की त्यांच्याकडे आज शैक्षणिक साहित्य कमी असतं आणि त्यांना ह्या साहित्याची खरोखर गरज असते आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांना या ठिकाणी मदत मागत असतो की तुम्ही आम्हाला मदत करा आणि त्या पद्धतीने तुम्ही न बोलवता या ठिकाणी आलात आणि या मुलांना मदत केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज प्रथम आमच्या या कार्यक्रमाला शाळेच्या कमिटीच्या उपाध्यक्ष योगिताई गजमाल उपस्थित आहेत। मी या युगंधर प्रतिष्ठानचे वारिसभाई मुल्ला यांचं स्वागत मी त्या योगिताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं।
धन्यवाद. यानंतर आमचे मित्र तसेच पूर्वीपासून परिचय असणारे आणि श्रीवर्धनचे वकील या ठिकाणी संतोषभाई सापटे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्याध्यापक म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. यानंतर आमचे कॉलेजचे मित्र या ठिकाणी ते स्वतःहून या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि फार पूर्वीपासूनचा आमचा परिचय आहे, फार जुना परिचय आहे. असे जीवन नंबा की जे वेळोवेळी त्यांचे जे ब्लॉग प्रसिद्ध होतात आणि ते अनेक देशातून बघितले जातात आणि त्यांना जी प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे, श्रीवर्धनची प्रसिद्धी त्यांच्यामुळे झालेली आहे. श्रीवर्धनच्या बऱ्याच गोष्टी या लोकांना त्यांच्यामुळे माहीत झालेल्या आहेत. असे जीवन नंबा सर यांचं स्वागत मी स्वतः करतो. की यानंतर मी मान्यवर व्यक्तींना विनंती करतो की त्यांच्यापैकी जर कोणाचं मनोगत किंवा प्रास्ताविक व्यक्त करायचं असेल त्यांनी व्यक्त करावं आणि मग आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरुवात करू. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र वारिसभाई मुल्ला, त्याचसोबत यवतकर सर, आमच्या अनिल सरांच्या सौभाग्यवती, त्याचसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले इतर ज्या काही तुमच्या शाळा कमिटीच्या ज्या उपाध्यक्ष आहेत त्या मॅडम. हे बाळांनो, तुम्ही कितवीला आहात सगळे? पहिली ते चौथी ना? काय आवाज किती बारीक आहे तुमचा, जोरात? ओके. ऐका बाळांनो, आम्ही विशेष असं काही आणलेलं नाही. आम्ही फक्त काय केलं आहे, आम्ही तुम्हाला ज्या नोटबुक लागतात ना, वह्या, त्या वह्या फक्त आम्ही घेऊन आलो आहे. या वह्यामध्ये काय काय, 1 लाईनची आहे, डबल लाईन आहे, 4 लाईन आहे आणि बॉक्स वही जी काय असते ना ती आम्ही घेऊन आलो. ह्या ज्या वह्या आहेत, आपल्या श्रीवर्धनचं एक प्रतिष्ठान म्हणजे एक संघटना, एक संस्था आहे, तिचं नाव आहे युगंधर. तर या संस्थेच्या माध्यमातून आपण पूर्ण तालुक्यामध्ये हे वाटप करतोय. या ठिकाणी बसलेले जे काका दिसतात ना, यांचं नाव आहे वारिस मुल्ला. या वारिसभाईंनी सांगितलं की गालसुरे, निगडी, कोलमांडला, कारविने इथली या शाळेत जी मुलं आहेत त्या सर्व मुलांना मी माझ्याकडनं ह्या नोटबुक वितरित करणार. म्हणजे युगंधर प्रतिष्ठान हे फक्त व्यासपीठ झालं, परंतु या व्यासपीठावरती वाटप करण्याचं सगळं जे काही काम आहे, तुमचं साहित्य कोणी दिलंय? यांनी दिलंय. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा सगळे. आपण सगळेजण कुठल्या शाळेत शिकतो? मराठी शाळेत शिकतो. आपल्या मातृभाषेतून आपण शिकल्यावर आपल्याला जास्त चांगलं समजतं की नाही? इंग्रजी आपण बोलतो का घरात? नाही बोलत. आपण कुठली भाषा बोलतो? मराठी बोलतो. तर आपल्या ह्या माय मराठी या उपक्रमासाठी वारिसबाईंनी जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं, प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपला हा जो काही वाटपाचा कार्यक्रम आहे, मी सरांना विनंती करतो की या ठिकाणी आणलेले जे साहित्य एक एक करून सगळ्या मुलांनी वारिसबाईंच्या हस्ते त्याचा स्वीकार करावा. ओके. छान आणि सुंदर अशी शाळा गालसुऱ्याची ही रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि सर्व साहित्यांचं जे स्पॉन्सरशिप आहे, जे वारिसभाई मुल्ला आहेत यांच्यामार्फत त्यांनीच आपल्या या युगंधर प्रतिष्ठानला एक मदत म्हणून त्यांनी ठरवलं की आपण सुद्धा काहीतरी समाजासाठी देणं. त्यासाठी मी या गालसूरच्या शाळेला ह्या वह्यांचं वाटप करणार आहे. एक फोटो काढतो बघा. आपल्याला या ठिकाणी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत वारिसभाई मुल्ला निवळे गावातले, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मुलांना वह्यांचं वाटप होत आहे जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. मुलांमध्ये हा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हे हसू जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण सुद्धा लहानपणी शाळेत असताना कोणीतरी आपल्याला भेट दिल्यानंतर आपण सुद्धा किती उत्साही असतो, आनंदी असतो. एक छोटी का होईना पण ही भेट जी आपल्याला मिळते आणि छान अशी ही भेट युगंधर प्रतिष्ठान मार्फत वारिसभाई मुल्ला यांच्या मार्फत आपल्याला ही गालसुरे मराठी शाळेमध्ये पाहायला मिळते. शाळेला लाभलेला शिक्षक वृंद असो, आपले यवतकर गुरुजी आणि रानवलीचे आपल्याला मगाशीच पांगारकर गुरुजी सुद्धा पाहायला मिळाले. त्यानंतर या ठिकाणी आमच्या ज्योती मॅडम आहेत, त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग लहान लहान मुलं आपल्याला या मराठी शाळेची, आपण सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्या पाल्याला आपण कोणत्या शाळेमध्ये टाकलात ते. कारण
कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की इंग्रजी माध्यमाचा एक फॅड निर्माण झालेला आहे आणि एकाने बोलून दाखवलं की आपण स्वर्ग आणि नरकात सुद्धा जात नाही, दोन्हीमध्ये टांगते राहतो इंग्रजी माध्यमातनं शिकून, पण मराठी माध्यमातनं शिकलेला हा विद्यार्थी कोणीतरी अधिकारी वर्ग होतो, IPS होतो, मोठ्या उच्च पदावर असतो, जे आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं. खरंच ही लहानगी बघा की छान असं एक छोटेखानी शालेय वस्तूंचं गिफ्ट तिला मिळालेलं आहे. तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुझं नाव काय? दृष्टी. दृष्टी, कितवीला आहेस तू? मी पहिलीला आहेस ना? पहिलीला आहे. आणि इकडे सुद्धा आपण जाऊया. तुझं नाव काय? सानिका. सानिका, कितवीला आहेस तू? चौथीला आहेस. बघा सानिका चौथीला आहे. आपण या विद्यार्थ्यांकडे पण जाऊया. तो बघा बघा, एक पेन, वह्या या शालेय वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. किती राहिलेत मग आता? गालसुरे येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा. भिंतीवरचे चित्र सुद्धा आपल्याला काहीतरी सांगून जातात आणि मुलांना बौद्धिक ज्ञान व्हावं यासाठी आणि त्यांना फुलांची ओळख व्हावी यासाठी सुद्धा या भिंतीवर आपल्याला ही विविध फुले पाहायला मिळतात. आणि आपण आता यांचा एक फोटो काढूया. बघा थँक्यू बोललेले आहेत आणि छान असा हा फोटो पण आपण काढलेला आहे त्यांचा. मॅडम या ठिकाणी आहेत, ज्योती मॅडम आहेत, आभार प्रदर्शन करणार आहेत. बघा आज आपल्या राजीव मराठी शाळा, गालसुरे मराठी शाळा इथे युगंधर प्रतिष्ठानातर्फे वारिस मुल्ला सर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि असा योगायोग म्हणायचा झाला तर आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे, न्याय दिवस आहे आणि खरोखर त्याची संधी साधून आपल्या मुलांसाठी जे लेखनचं साहित्य लागतं आहे आणि खरोखर ती आज काळाची गरज आहे, याची संधी साधून त्यांनी आपल्या मुलांसाठी या वह्यांचं वाटप केलेलं आहे. तर आपल्या या शाळेतर्फे आणि आपल्या शाळा व्यवस्थापन कमिटीतर्फे आणि सर्व पालकांतर्फे मी त्यांचे मनपूर्वक हार्दिक असे आभार मानते आणि असंच योगदान त्यांचं आमच्या शाळेसाठी राहो यापुढे अशीही त्यांना विनंती करते आणि मनपूर्वक पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. बघा गालसुरेची ही रायगड जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि छान असा हा छोटेखानी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हा सुंदर असा परिसर गालसुरे शाळेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण पुढील शाळेत जाणार आहोत, ते म्हणजे निगडी या शाळेमध्ये आपण जात आहोत. निगडीची शाळा सुद्धा तुम्हाला पाहता येईल. निगडी गावातील रायगड जिल्हा परिषदेची ही मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा परिषदेची गालसूरची शाळा पाहिलं, पुन्हा एकदा आपल्याला भिंतीवरचे हे चित्र पाहायला मिळतात. विविध मराठी शाळा आपल्या या कार्यक्रमाअंतर्गत, माय मराठी कार्यक्रमाअंतर्गत पाहता येतात. या ठिकाणी व्यासपीठावर सगळे मान्यवर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा मॅडम आहेत, जगताप मॅडम आहेत, ते सुद्धा आपण पाहतो आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते सुद्धा पाहतो आहे आणि मुल्ला सर आहेत, आमचे साप्ते सर आहेत आणि हे विद्यार्थी वर्ग जे आपल्याला पाहायला मिळतात. सगळे विद्यार्थी वर्ग बघा माय मराठी कार्यक्रमाअंतर्गत आपली मराठी शाळा टिकावी याच उद्देशाने हा सर्व कार्यक्रम आपल्याला पाहता येतोय. नमस्कार. आज आपल्या शाळेमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा निगडी मराठी येथे युगंधर प्रतिष्ठानमार्फत सर्व प्रतिष्ठित मंडळी आपल्याकडे इथे वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित वाईजबाई उपस्थित आहेत. त्यांचं आपण शाळेच्या वतीनं टाळ्या वाजवून हार्दिक स्वागत करूया. तसेच साप्टे सर देखील इथं उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आजकाल आपला मराठी शाळेकडे जो ओढा कमी होत चाललेला आहे, आपली मराठी शाळा कुठंतरी टिकावी
आणि आपल्या मराठी मातृभाषेला चांगला न्याय मिळावा यासाठी बरेच मंडळी धडपडत असतात. त्यापैकीच हे मंडळी देखील आहेत ज्यांनी आपल्या शाळेमध्ये आज हा अतिशय सुंदर असा वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी त्यांचं आभार मानते आणि पुढील कार्यक्रम आपण बघूया. छान असं स्वागत मनीषा मॅडम जगताप यांनी केलेलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि या ठिकाणी वह्या वाटपांचं म्हणजेच शालेय वस्तूंचा वाटपांचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, छान असं वही आणि पेन यांचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे. आता आपण यांचा सुद्धा एक फोटो काढूया. छान असा फोटो सेशन पण झालेलं आहे आपलं. आणि रायगड जिल्हा परिषदेची ही निगडीची शाळा आपल्याला पाहायला मिळते. छान असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला साप्ते सर करतायत, वारिस मुल्ला सर करतायत आणि गावातील प्रतिष्ठित ज्या महिला आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थी वर्ग. आणि चला तर आपण आता पुढील शाळेत जाणार आहोत. निगडीची शाळा आपल्याला पाहता आली. साप्ते सर काहीतरी सांगतायत, यांचं नाव बघूया आपण. ह्या कितवीला आहेत त्या? इथे मॅडम पहिली ते कितवी आहे? पहिली ते चौथी. बघा, निगडीची शाळा आपल्याला पाहायला मिळते. आपण तुझं नाव काय? माझे नाव श्लोक कमलाकर पानवलकर. श्लोक आहे. बघा, श्लोक कितवीला आहेस तू? मी तिसरीला आहे. तिसरीला आहे. तुला काय वाटतं आता तुला जर मिळालंय हे, काय वाटतंय याबद्दल? खूप छान वाटतं. खूप छान वाटतंय. बघा, एक काम करा, आपण काय करणार आपण आता? लिहिणार ना त्याच्यात? नक्की ना? मी येणार हो 6 महिने परत बघायला. हो, ओके बाळा, चलो बाय बाय बाय. छान अशा मुलांची गप्पा गोष्टी साप्ते सरांनी आणि मुल्ला सरांनी केलेल्या आहे. आणि पुन्हा एकदा आपण मुख्याध्यापिका मॅडमचं धन्यवाद बोलूया आणि आपण पुढच्या शाळेमध्ये जाणार आहोत. ओके, चला, छान असं आभार प्रदर्शन सुद्धा झालेलं आहे. पण वेळेअभावी आपण आता पुढील शाळेमध्ये जाणार आहोत. निगडीचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. आता कोलमांडले येथील शाळा, जी मराठी शाळा आहे, ती पाहता येईल आपल्याला. राजीप कोलमांडले, श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले येथील मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी स्थापना सुद्धा दिलेली आहे. बघा, 21/7/1955 साली या शाळेची स्थापना झालेली आहे. आणि एक छोटेखानी कार्यक्रम युगंधर प्रतिष्ठानतर्फे माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत शालेय वस्तूंचं वाटप आपल्याला विविध ठिकाणी म्हणजेच श्रीवर्धन तालुक्यातील मराठी शाळांमध्ये पाहायला मिळतं आहे. शैक्षणिक वर्ष 2025चं. आणि चला तर आता कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रथम आपण विद्यार्थ्यांना भेटूया. बघा, छान या ठिकाणी बैठक करून बसलेले आहे. हे सगळे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंचावर या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ आपण पाहतोय. आम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देणारे सचिनजी गायकवाड आहेत आणि संदीपजी पेंढारीसुद्धा आहेत. वारिसभाई मुल्ला तर आपल्या सोबत आहेत सगळ्या शाळांमध्ये. आपल्या युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सगळ्यांचे लाडके ॲडव्होकेट संतोषजी साप्ते या शाळेच्या मॅडम आहेत, शिक्षिका आहेत, जे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि विद्यार्थी वर्ग आपण पाहतोय. युगंधर प्रतिष्ठानमार्फत माय मराठी अंतर्गत हा जो कार्यक्रम होतोय तो आपल्याला कसा वाटतोय तो आपल्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आपल्या कमेंट्ससुद्धा जरुरीचे आहेत. कार्यक्रमाला तर सुरुवात होते आणि आपल्या श्रीवर्धनचे ज्येष्ठ पत्रकार सोपानजी निमरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सर्वांचं मार्गदर्शन आणि युगंधर प्रतिष्ठानचं हे कार्य आपल्याला या श्रीवर्धन तालुक्यामध्ये पाहायला मिळतं आहे. सुस्वागतम. आज आपल्या शाळेमध्ये युगंधर प्रतिष्ठान यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्य वाटप या ठिकाणी होणार आहे. युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने ह्या शैक्षणिक साहित्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम युगंधर प्रतिष्ठानच्या मार्फत सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. युगंधर प्रतिष्ठान आयोजित यांच्या वतीने हा जो शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आहे यासाठी उपस्थित युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्री ॲडव्होकेट संतोष साप्ते सर, त्याचबरोबर ज्यांच्या वतीने हा शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे वाटप करते सन्माननीय श्री वारिस मुल्ला सर,
यांच्या वतीने आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर आजच्या या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित सदस्य सन्माननीय श्री सोपान भाऊ निमरे पत्रकार यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर यूट्यूबर सन्माननीय श्री जीवन धंबा सर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय श्री सचिन गायकवाड सर यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य संदीप भाऊ पेंडारी या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत करतो। आज आपल्या शाळेमध्ये युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करणार आहोत। तर सर्वप्रथम युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्री ॲडव्होकेट श्री संतोष साप्ते सर यांचं स्वागत मी मुख्याध्यापक चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। ज्यांच्या वतीने हे शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे ते वाटपकर्ते सन्माननीय श्री वारिस मुल्ला सर यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। तर मी उत्कर्षने त्या सरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। त्यानंतर युगंधर प्रतिष्ठानचे सदस्य सन्माननीय श्री सोपन भाऊ निमरे यांचं स्वागत मी स्वतः करेन। यानंतर यूट्यूबर सन्माननीय श्री जीवन धंबा सर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो। त्याचबरोबर सन्माननीय श्री सचिन गायकवाड सर यांचं स्वागत निहालला मी पुढे बोलवतो की त्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। आणि ग्रामपंचायतचे सदस्य सन्माननीय श्री संदीप भाऊ पेंडारी यांचा सन्मान मी स्वतः या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करतो। या ठिकाणी स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आज आपल्या शाळेमध्ये हे सन्माननीय व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेलं साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। बाळांनो कशात जेवण तर झालंय आपलं, आपल्या आल्याबरोबर चर्चा झाली, जेवण झालं की नाही, झालंय ना। आज या ठिकाणी भाषण नाही करत, आपण गप्पा मारूया। मला गप्पा मारायला भरपूर आवडतं। माझे मित्र वारिसबाई, त्यासोबत पेंडारी साहेब असतील, प्रतिष्ठानचे सदस्य सोपानजी निमरे आहेत, सचिन गायकवाड आहेत, तुमच्या मुख्याध्यापिका सीमा मॅडम आहेत ज्यांनी सूत्रसंचालन केलं, ते तुमचे समृद्धी सर ज्यांनी आत्ता बोर्ड रंगवला ते आपले शिक्षक। आणि बाळांनो इकडे लक्ष द्या, हे जे आहेत ना हे टोपीवाले काका यांचं नाव जीवन धंबा आहे। आता हे जे रेकॉर्ड करतायत ना हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर घरी दिसणार आहे, घरी दाखवायचं, आईला दाखवाल ना, बाबांना दाखवायचं। काय सांगाल घरी जाऊन बरं? एक लक्षात घ्या, तुम्हाला आज ह्या आपण ज्या नोटबुक आणि पेन देतोय विशेष काही नाही, फक्त याच्यात 4 एक लाईन म्हणजे सिंगल, डबल, 4 लाईन आणि बॉक्स अशा नोटबुक आहेत। याचा वापर बाळांनो चांगला करायचा, कारण आम्ही शाळेत लहान असताना, आता अगोदरचे जे काही दिवस आहे जीवनात मी येताना बोलत होतो, सरांनी सुद्धा ते अनुभवलेलं असेल की जुन्या जर गेल्या वर्षीच्या जर नोटबुक उरल्या तर त्याचे पेजेस काढायचे, त्याची परत एखादी नोटबुक एक्स्ट्रा नोटबुक तयार करायची, ती वापरायची। पण आता काय झालं, दिवसेंदिवस सगळी काही प्रगती होत चालली आहे। पण आमचं हे जे काही प्रतिष्ठान आहे युगंधर प्रतिष्ठान, याच्या माध्यमातून आपण काय करतो, आम्ही फक्त तुमच्या शाळेत नाही आलो, आम्ही तालुक्यातल्या सचिनजी पूर्ण तालुक्यातल्या इकडं बागमंडला तर तिकडे दिघी सगळ्या मराठी शाळा ज्या आहेत ते आपण फिरतोय। कशासाठी फिरतोय बरं? की मराठी शाळेमधला जी पटसंख्या आहे ही दिवसेंदिवस काय होते,
कमी होते. आमची सगळ्यांची अपेक्षा एकच आहे, वारिसबाई असतील, पेंढारीजी असतील, सोपान असतील, सचिन असतील, किंबहुना तुमचे सर्व शिक्षक असतील, सगळ्यांची अपेक्षा काय की आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे. वाढली पाहिजे की नाही? जर विद्यार्थी वाढले इथे खेळायला मजा वाटेल की नाही? आपल्याला वाटेल ना. हो. तर मग हे जे साहित्य दिलंय, हे साहित्य या वहीचा, ह्या पेनचा आपण चांगला वापर करणारच आहोत. आणि काय असतं बाळांनो, आपलं समाजाप्रती एक काय असतं सर, एक दायित्व असतं. काहीतरी आपण समाजासाठी थोडं तरी काहीतरी केलं पाहिजे. आता वारिसबाई त्या दिवशी बोलताना म्हटले होते की काहीतरी डोनेट करणं ही आमच्या धर्माची शिकवण आहे, काहीतरी आपण दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही मॅडम हा युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रमाला आम्ही सुरुवात केली, त्यावेळेस भाईंनी स्वतःहून फोन करून सांगितलं की काय करा, कोलमंडला असेल, कारविना असेल, गालसूर असेल, निगडी असेल, इथं ज्या शाळा मराठी शाळा आहेत, इथं जी काही तुम्ही जे वाटप कराल त्या वाटपामध्ये माझा जो खारीचा वाटा आहे तो मी त्याच्यात उचलणार. आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला सुद्धा. हे जे काही साहित्य आहे, या साहित्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वारिसबाईंचे आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून आभार मानले पाहिजेत की या कार्यक्रमासाठी त्यांनी हे जे साहित्य आहे, या साहित्यासाठी त्यांनी प्रतिष्ठानला सहकार्य केलं. ऐका, आता आम्हाला आहे ना कारविनीच्या शाळेवर जायचं. तुमच्या शाळेत येऊन खरंच आनंद वाटला. कसं आहे, एकदम निसर्गरम्य आहे. अरे शहराच्या ठिकाणी जी मुलं शिक्षण घेतात सर, त्यांची जर परिस्थिती बघितली ना, त्यांना असा निसर्ग नाही मिळत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मी काय करतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या मित्रांना सांगायचं, गावातल्या आपलं जे काही ॲडमिशन असेल, आपण जाणार तर कुठल्या शाळेत जाणार, मराठी शाळेतच जाणार. सर कितवीपर्यंत आहे, 1ली ते 4थी आहे की पुढे 1ली ते 7वी आहे का? ठीक आहे. आपल्या मित्रांना पण सांगा, एक लक्षात घ्या, आपण मातृभाषेतून, आपली मातृभाषा कुठली आहे, मराठी आहे. आपण मराठीतून कसं मस्त बोलतो की नाही. आणि ध्यानात ठेवा, जसं हा उठून याने उत्तर दिलं की नाही, बाळा तुझं नाव काय, स्वराज संदीप पेंढारी. एक लक्षात ठेवा बाळांनो, स्वराज संदीप पेंढारी. बापूस इथेच बसले, काय विषयच नाही, योगायोग आहे. ऐका मी काय बोलतोय, बोलता आलं पाहिजे बरं का. याला मोबाईल म्हणतात ना. ह्या मोबाईलमध्ये काय बघता रे तुम्ही? ह्या मोबाईलमध्ये स्वराज तू काय बघतोस? यूट्यूब बघतोय जीवन, यूट्यूब बघतो. काय बघतो, काय बघतो, यूट्यूब बघतो. अजून काय बघता, लवकर सांगायचं बाकीच्यांनी. दुसरं काय बघता बाळांनो? हा गोष्ट. अजून रील्स बघता का? बघता ना. अरे रील्स बघता ना, काय खोटं बोलता यार, खरं सांगा ना. रील्स बघता की नाही? बघता. शॉर्ट्स बघता की नाही? FB पण बघता की नाही? इंस्टा पण बघता की नाही? अरे ये वारिसबाई को भी मालूम नहीं था, इतने रहता है मोबाईल में. एक लक्षात घ्या बाळांनो. बरं किती वेळ बघता, बरं खरं खरं सांगायचं, किती वेळ बघता? अरे गप्पा मारायला आलो मी तुमच्याशी, बोला किती वेळ बघता बरं? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, 2 तास, 3 तास, किती वेळ? खरं खरं सांगायचं, खरं खरं. हे बघा, आम्ही चेहरा बघितलं तरी सांगू शकतो कोण किती वेळ बघते. खरं खरं सांगायचं, कोण किती वेळ बघतं? हा चला, हे खोटं बोलला, खोटं बोलला. 5 मिनिटं नाही, हा जास्त वेळ बघतोस की नाही. एक लक्षात घ्या बाळांनो, इकडे लक्षात द्या सगळे, जास्त वेळ मोबाईल वापरायचा नाही. आपलं शैक्षणिक काम असेल ना, ठीक आहे, त्यावेळेस मोबाईल वापरला तर चांगलं आहे. नाहीतर जर जास्त वेळ जर मोबाईल वापरला ना, हे बघा हिला किती लागले, तिला 2 डोळ्याचे 4 डोळे झाले. हा सगळ्यांना वाढतील. जसे तिला लागलेत ना, तसे सगळ्यांना. डोळ्याला चष्मा लागणे आता तिला लागला, ठीक आहे, तो नंबर भविष्यात तिचा कमी होऊन जाईल. पण तुम्हाला सगळ्यांना लावायचेत का असे चष्मे? नाहीत. मोबाईल कमी वापरायचा. आणि जर कोणी जर पालकांनी जर तुमच्या तक्रार केली, स्वराज किंवा इतर कोणी, की आमचा मुलगा जास्त मोबाईल वापरतो, तर सर ओरडतील की नाही? 100% ओरडतील. त्याच्यामुळे आणि सगळ्यांनी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता आम्हाला जायचं आहे कारविनेच्या शाळेवर. माझी सगळ्यांना विनंती आहे, आता मॅडम बोलतील, मॅडमच्या नंतर आम्ही पुढे जाणार आहोत. ओके मॅडम, चला धन्यवाद, थँक्यू.
बघा, आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, बरोबर? म्हणजे आज 26 जून आणि आज आपण सकाळीच काय केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केलेली आहे. आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून युगंधर प्रतिष्ठानमार्फत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी आपल्या इथं प्रतिष्ठित सर्व आलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री साप्ते सर असतील, त्यानंतर वारिसभाई असतील, आपले संदीप भाऊ असतील, नंतर सोपान भाऊ असतील आणि सचिन भाऊ असतील. हे सगळे आपल्या परिचयाचे आहेत. आणि त्याचबरोबर आपले सगळ्यात आवडतं चॅनेल यूट्यूब, बरोबर की नाही, ते काका पण आपल्या इथं आलेले आहेत. तर सर्वांचं मी पुन्हा एकदा शाळेची मुख्याध्यापिका या नात्याने शब्दसुमनाने स्वागत करते. आणि तुम्ही जो हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, मला माहीत नाही याची सुरुवात तुम्ही कधीपासून केली, पण ही काळाची गरज बनली आहे. म्हणजे तुमचं जे पहिलं वाक्य आहे की आपली मराठी शाळा टिकली पाहिजे, आणि हे टिकवणं सुद्धा मराठी माणसांच्याच हातात आहे. पण त्याचं एक याच्यामध्ये वेगळा किस्सा म्हणजे आपले जे उर्दू माध्यमाचे सर आलेले आहेत, त्यांना सुद्धा मनापासून असं वाटतंय की आपल्या उर्दू माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या शाळातील पट कुठंतरी घसरत चाललेलं आहे आणि तो वाढला पाहिजे. आणि आपली या शाळा निवडण्यामागचं कारण हेच असावं कदाचित, कारण आपली जी आर्थिक परिस्थिती आहे, आमचा जो पट्टा आहे हा जसवली पिठातला, हा आर्थिकरित्या खूप दुर्बल घटक असलेल्या लोकांचा आहे. म्हणजे इथं उद्योगधंद्याच्या दृष्टीने हा पट्टा खूप कमी आहे. जसं की दिघी साईडला पोर्ट आहे किंवा उद्योगधंदे किंवा हॉटेल जास्त प्रमाणात चालतं, त्यामुळे तिथली लोक जास्त स्थलांतरित झालेली नाही आहेत. जी की जसवली पट्ट्यातील लोक मुंबईकडे जास्त वळल्या कारणाने त्यांचं कुटुंबाच्या कुटुंब मुंबईकडे गेलेले आहेत. आणि पर्यायानं काय झालेलं आहे, आपल्या मराठी शाळेत येणारी लोक विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ही घटताना दिसत आहे. म्हणजे जिथं 105 विद्यार्थी संख्या होती संदीप भाऊंच्या काळात, सोपान भाऊंच्या काळात 100च्या वरती पट होता. पदोन्नती मुख्याध्यापक इथं बसत होता, तिथं फक्त आज 4 शिक्षक बसत आहेत. आणि ही काय खूप मोठी नावाजण्यासारखी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपणच आपली लोकसंख्या काय करतोय, कमी करतोय, विद्यार्थ्यांची संख्या कमी करतोय. आणि याची कुठेतरी जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि ही जागृती करण्याचं, मराठी शाळा टिकवण्याचं, मराठी लोकांचा पट टिकवण्याचं काम ही संस्था पुढाकार घेऊन करते, हे खूप चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या या कार्याला शाळेच्या वतीनं, माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि माझ्या कोलमंडले गावाच्या वतीनं शुभेच्छा देते की तुमची ही वाटचाल अशीच वाढत राहो. आणि तुम्ही हे जे कार्य हाती घेतले, जसं कर्मवीर भाऊरावनी रयतेचा रयत शिक्षण संस्थेचा महामेरू केला, तसं तुम्हीही तुमच्या संस्थेचा महामेरू करा. आणि आज माझ्या इथे जे 24 विद्यार्थी आहेत, त्याची पुढच्या वेळी त्याची दुप्पट तरी व्हावी अशी एक सदिच्छा व्यक्त करते. कारण माझ्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, माझ्या अध्यक्ष जे आहेत, शाळा व्यवस्थापन समितीच्या कमिटीवर असलेले जे सदस्य आहेत, त्यानंतर ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, हे सर्व प्रतिष्ठित व्यक्ती इथं आहेत. त्यांना मला एवढंच सांगावं असं वाटतं की आपल्या शाळेचा पट टिकणं आणि टिकवणं हे आपल्याच हातात आहे. आणि ते आता कुठंतरी आपण जबाबदारीनं केलं पाहिजे. विशेष करून आपण सर्व सुशिक्षित लोकांनी याच्याकडं जास्त कल दिला पाहिजे, त्याच्यावर भर दिला पाहिजे. तर या संस्थांना सुद्धा आनंद वाटेल की ते हे जे कार्य करतायत त्याच्यामागे आपण सुद्धा त्यांना मदत करणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी आमच्या शाळेकडून, माझ्या गावाकडून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. छान असं मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत यांनी सुद्धा केलेलं आहे की सगळ्या ग्रामस्थांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे. आणि फक्त शिक्षकांचीच ही जबाबदारी नसते, तर ग्रामस्थांची सर्वांची जबाबदारी असते की आपली ही गावची शाळा टिकली पाहिजे. बघा, या ठिकाणी साहित्यांचं वाटप होतंय, जे आपल्याला पाहायला मिळतंय. मुलांवरचा हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. साहित्यांचं वाटप आपली रायगड जिल्हा परिषदेची ही कोलमांडले शाळा आहे. या ठिकाणचे विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि मान्यवर, उपस्थित ग्रामस्थ हे पाहायला मिळतात. छान असं मार्गदर्शन साप्ते सरांनी पण केलेलं आहे. आता आपण यांचं एक फोटो काढूया. फोटो सेशन होतंय. चला, छान असं फोटो सेशन झालेलं आहे यांचं आणि विद्यार्थ्यांवरचं हे हसू आपल्याला पाहायला मिळतंय. बघा, चला, छान असं कार्यक्रम, छोटेखानी कार्यक्रम झालेला आहे युगंधर प्रतिष्ठानमार्फत. आणि आता आपण कारिवणे, अतिशय दुर्गम भागात असलेलं जे कारिवणे गाव आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि आता आपण बाहेर जातोय, ग्राउंडवर जातोय. छोटेखानी कार्यक्रम जो आहे युगंधर प्रतिष्ठानमार्फत कोलमांडले गावातील ही राजीप शाळा
जी पाहायला मिळाली. आपण ग्राउंडवर आलेलो आहे. पुन्हा एकदा हे पटांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण फोटो काढूया यांचे, कारण हे आठवणीतले फोटो असतात आपले, आपण ज्या मराठी शाळेत शिकतो आणि ते आपल्याला मोठे झाल्यावर पाहता येईल. स्वर्गापेक्षा सुंदर आशा आमचं यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं या मन, तुमचं प्रसन्न होतं या मन. असं आमचं यो कोकण, असं आमचं यो कोकण. रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव, जगाच्या नकाशात शोभून दिसा आमच्या कोकणचं नाव. येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं या मन, तुमचा प्रसन्न होतं या मन. असं आमचं यो कोकण, असं आमचं यो कोकण. छान छान, आपल्याला छान अशी ही कविता यांनी बघा, कोकण आमचं छान. बघा तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. खरंच रायगड जिल्हा परिषदेची ही कोलमंडले येथील शाळा आपल्याला पाहायला मिळालं. शाळेचा परिसर पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांना जी शिकवण दिली जाते ती आपल्या मराठी शाळेत दिली जाते, हे प्रत्येक आपल्याला आत्ता पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आपण चव्हाण मॅडम, समुद्रे सर आणि विविध शिक्षक वृंद आहेत या ठिकाणी, त्यांचा धन्यवाद बोलूया. आभार या ठिकाणी प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि आता आपण अतिशय दुर्गम भागात असलेली जी कारिवणेची शाळा आहे, कारिवणे गाव हे श्रीवर्धनच्या अगदी खाडीकिनारी टोकावर आहे आणि त्या ठिकाणचे रस्ते सुद्धा अरुंद असतात. ती शाळा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनून राहा. युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन मार्फत आपण माय मराठी अंतर्गत या शालेय वस्तूंचं वाटप करतोय. आपण कोलमांडले येथील राजीप शाळा पाहिलं आणि आता अतिशय दुर्गम भागात हा रस्ता बघा, जंगलातून आलेला आहे आणि खाली आपण आलेलो आहोत आणि इकडे वस्ती आहे पुढे आणि या साईडला जिल्हा परिषदेची कारिवणे शाळा मराठी शाळा आहे. या ठिकाणी सुद्धा आपण जात आहोत. त्या ठिकाणी आपले युगंधर प्रतिष्ठानचे सगळे सदस्य गेलेले आहेत. राजीप शाळा कारिवणे, कारिवणेच्या शाळेमध्ये आलेलो आहोत. कारिवणे हे वरचा कारिवणे आणि खालचा कारिवणे असे दोन विभाग आहेत. आपण खालच्या कारिवणेमध्ये आलेलो आहोत. कारिवणे गाव हे पुढे आहे, या साईडला मंदिर आहे आणि मंदिराला लागूनच ही आपली मराठी शाळा जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणचे सुद्धा आपल्याला विद्यार्थी वर्ग, शिक्षक वृंद सुद्धा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण या भिंतीवरचे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून आपले बौद्धिक ज्ञान वाढावं यासाठी आपण हे भिंतीवरचे सगळे फलक वगैरे आपण पाहायला मिळतात. वर्ग खोली क्रमांक 1 पहिलीचं वर्ग आहे, त्या ठिकाणी आपण जातोय आणि उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग सुद्धा पाहायला मिळतात, विद्यार्थी वर्ग पाहायला मिळतात. नमस्कार नमस्कार. बघा विद्यार्थी वर्ग सुद्धा पाहायला मिळतात आणि इथे सुद्धा आपल्याला माय मराठी अंतर्गत युगंधर प्रतिष्ठान मार्फत हे छोटेखानी कार्यक्रम जे शालेय वस्तूंचं वाटप जे आहे ते पाहता येईल. आता आज रायगड जिल्हा परिषद शाळा कारिवणे गाव येथे युगंधर प्रतिष्ठान मार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो. तर दरवर्षी आपल्या शाळेसाठी प्रत्येक प्रतिष्ठान मदत करत असतं. अचानक मला केंद्रप्रमुख मॅडम यांचा फोन आला की आपल्या शाळेमध्ये युगंधर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते किंवा सर्व मान्यवर येत आहेत, तर तुम्ही उपस्थित राहून त्यांचं स्वागत करा आणि त्यांचं जी मुलांसाठी भेट आहे ती मुलांपर्यंत पोहोचवा. तर उपस्थित सर्वप्रथम अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संतोष साप्ते साहेब यांचं मी शाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचप्रमाणे दानिश कारभारी सर, वारिस मुल्ला सर, पत्रकार सोपा निंबरे सर, संदीप लाड सर, त्याचप्रमाणे यूट्यूबर जीवन सर आणि त्याचप्रमाणे आपले संदीप सर यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आता वेळ कमी असल्यामुळे आम्हाला काही स्वागतसाठी फुलं वगैरे आणता आली नाही, पण आमच्या मुलांनी एक स्वागत गीत म्हणून तयारी थोडक्यात केलेली आहे, तर आम्ही तुमचं स्वागत गीताने आम्ही स्वागत करतो आहे.
छान यांच्याकडनं आपल्याला एक गीत सादर केलं जाईल, ते सुद्धा ऐकायला मिळणार आहे. छान असं स्वागत. बघा मी पुन्हा एकदा सांगतो की हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. पाहायला मिळत असेल तर जरूर कमेंट्स करा, कारण का मराठी शाळेचे जे शिक्षक आहेत ते फक्त शिक्षणच देत नसतात, तर त्यांचं आर्थिक बौद्धिक हे ज्ञान आणि विविध कलागुणांना जोपासत असतात. अशा या मराठी शाळेतूनच आपला हा विद्यार्थी घडतो. आणि आता आपल्या सर पुन्हा एकदा या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत झालं आहे. त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं आपलं गरीब कुटुंबातले विद्यार्थी आपल्याकडे शिकत असतात, त्यांना काही साहित्याची अडचण असते, तर ती अडचण सोडवण्याचं प्रत्येक वेळेस प्रतिष्ठान आपल्याला योगदान देत असतं. यावेळेस पण आपण उपस्थित झालात तर त्या विद्यार्थ्यांना आपल्यातर्फे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करावं असं विनंती करतो. चला आता आपण विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. या ठिकाणी 1ली ते 4थीचं वर्ग आहे का? 1ली ते 6वी. बघा कारिवणे, खालचं कारिवणे, अतिशय दुर्गम भागात असलेली ही शाळा आहे. 1ली ते 6वीचे वर्ग या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा या शालेय वस्तूंचं वाटप होत आहे. मुलांवरचं या चेहऱ्यावरचं हसू आणि मुलांना एक प्रोत्साहन या ठिकाणी दिलं जात आहे. खरंच जे स्वागत गीत आपण ऐकलं या मुलांकडनं, छान असं स्वागत गीत या शिक्षकांनी बसवलेलं आपल्याला पाहायला मिळालं. या ठिकाणी उपस्थित मान्यवर असतील, गावातले नागरिक असतील, त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याला खरंच मराठी शाळेत शिकवलं पाहिजे आणि आपल्या शाळा या टिकल्या पाहिजे. हेच युगंधर प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते आज आपल्याला पाहायला मिळत आहे. चला आपण आता यांचं सुद्धा एक फोटो काढूया. छान अशी ही शाळा आपल्याला पाहायला मिळाली. स्वागत गीत आपण ऐकलं या छोट्या चिमुकल्या या मुखातून. स्वागत गीत इथे असणारे शिक्षक वृंद असो, हे शिक्षक वर्ग आहेत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला या शाळेचे शिक्षक वर्ग पाहायला मिळतात. उपस्थित या ठिकाणी आमचे युगंधर प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आहेत, सभासद आहेत आणि गावचे नागरिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला प्रेरणा देणारे आपले मुल्ला सर सुद्धा, यांच्या मार्गदर्शनातून या मुलांना शालेय वस्तूंचं जे वाटप आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. छान असा हा कार्यक्रम आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि छान छान मराठी शाळा आपल्याला पाहायला मिळतीलच या पुढच्या व्हिडिओमध्ये. शाळेचं हे कार्यालय आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं असतं आणि ते दिलं पाहिजे,
त्यासाठी आपल्या या मराठी शाळा टिकल्या पाहिजे, आपल्या मातृभाषेच्या शाळा टिकल्या पाहिजे, हेच आपलं हे ध्येय धरून युगंधर प्रतिष्ठान हे कार्य करते। शाळेचा हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय दुर्गम भागात असलेली ही कारिवण्याची शाळा, रायगड जिल्हा परिषदेची कारिवण्याची शाळा आपल्याला पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांनी छान असं, खास करून विद्यार्थिनींनी छान असं स्वागत या ठिकाणी आपलं केलेलं आहे। आपण पाहिलं की युगंधर प्रतिष्ठान यामार्फत म्हणजेच माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत 2025-26च्या या शैक्षणिक वर्षात शालेय वस्तूंचं वाटप करत आहे। युगंधर प्रतिष्ठानचं हे ध्येय आहे, सामाजिक कार्य आहे की आपली मराठी शाळा टिकावी। वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपल्याला युगंधर प्रतिष्ठानमार्फत पाहायला तर मिळतात। युगंधर प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आपल्याला आपले अध्यक्ष जे आहेत संतोषजी साप्ते सर ॲडव्होकेट आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात। आणि आम्हाला इथे लाभलेले जे मार्गदर्शक आहेत वारिसभाई मुल्ला आहेत बघा, यांच्या प्रेरणेतून सुद्धा आपल्याला काही छोटेखानी कार्यक्रम करता आले। आणि आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत आणि जे पत्रकार आहेत सोपानजी निमरे आहेत, आमचे सचिनदादा जे मित्र आहेत आपले सदस्य आहेत, सचिनदादा गायकवाड आहेत, आणि या गावचे आणि कोलमांडला गावचे जे सदस्य आहेत आणि आपल्याला विविध मार्गदर्शन करणारे संदीप भाऊ पेंढारी आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। आणि विविध कार्यक्रमांतर्गत आपल्याला बघा शाळेचे शिक्षकसुद्धा बघा, मुलं ही सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत असतात, शिक्षकांच्या ताब्यात असतात, पण शिक्षक हा मुलांना घडवत असतो। पण पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या मुलाला म्हणजे शाळेतून काय शिकलंय आणि काय शिक्षण घेऊन घरात येतोय, आणि या सगळ्या जबाबदारी असतात त्या म्हणजे शिक्षकांच्या। बघा या कारिवणे शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा घडवण्याचं कार्य हे शिक्षक वर्ग करतात, ते शिक्षक आपल्याला पाहायला मिळतात। हा छोटेखानी कार्यक्रम आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा। आणि मला सुद्धा असंच वाटतंय की तुम्ही सुद्धा कमेंट्स करा की आपल्या मराठी शाळा या टिकल्या पाहिजे। आणि असेच नवनवीन श्रीवर्धनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद।